तर शरदजी पावशी आपण या खास करून या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय मदन शेठ मते यांच्या वतीनं आपल्याला खास आमंत्रित केलं जात आहे. तर या शरदजी पावशी आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. तर या ठिकाणी तुम्ही पाहताय सामन्याला सुरुवात या ठिकाणी होत असताना पहिलं षटक पॉवर प्लेचं पहिलं P1 षटक तुम्ही पाहताय. हुमरोली संघाकडनं गोलंदाज आणि त्याचं बॉलिंग ट्रॅकवरती साहिल ढोंगरेला पाहताय. सामोरे फलंदाज स्ट्रायकर साहिल दरे नॉन स्ट्राईक गेंदला. तर साहिल लोंगलेला पाहताय. अगदी ज्या प्रकारे वक्तव्य केलं होतं की ISPL सारखी स्पर्धेमध्ये वर्णी लागणारा खेळाडू साहिल लोंगले उमरोली संघाचा आणि पहिल्याच षटकामध्ये तो आलाय. अगदी सध्याच्या अंगामध्ये जर पाहिलं ओपन टुर्नामेंट भरपूर चांगला खेळतो आणि भरपूर सारी मागणी असणारा खेळाडू आहे. ती पाहताय साहिल लोंगले सामोरे फलंदाज दिनेशला पाहताय. पहिला बॉल लेग स्टिकच्या बाहेर पंच इशारा करतायत. इट्स अ बॅट बॉल. पहिला बॉल अगदी लेग स्टिक सुरून जाणार होता. पंच इशारा करता इट्स अ बॅट बॉल. अगदी पडणाट वेग त्या चेंडूमध्ये होता. त्यानंतर जर पाहिलं गेलं तर गुडघा वाकवलं होता परंतु चेंडू अगदी लेग स्टिक सुरून जाणार होता. पंचाने लगेचच दर्शवलं इट्स अ बॅट बॉल. दिनेश स्ट्रायकर एंडवरती नो स्ट्राईकला साहिल आहेत. हा बॉल थोडंसं फिंगर रोल केलं होतं या बॉलवरती परंतु अगदी पॅकअप द्या स्लोअर चेंडू होता. डॉट बॉलची सांग. तर याच दरम्यान बाबांच्या गावाचे माजी सरपंच चंद्रकांतजी पाटील साहेबांचं शुभागमन या ठिकाणी झालंय. माजी उपसरपंच बाबांचे यांचं देखील शुभागमन झालंय. तर विनंती करतोय आमचे चंद्रकांतजी पाटील साहेबांना की आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये आपल्या मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. पहिला बॉल लेग स्टिकच्या बाहेर. त्यानंतर आलेला हा वाईड बॉल या ठिकाणी डॉट बॉल. लॉर फुल टॉस होता. ऑन साइड चेंडू वडवला गेला. चेंडू या ठिकाणी डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. तुम्ही पाहता अगदी 10 मिनिटं फक्त एकच. पहिला बॉलवरती दिशाहीन राहिला. त्यानंतर दुसरा बॉल फिंगर रोल गेला. त्यानंतर पहिला गती परिवर्तन. आत्ताचा बॉल लॉर फुलटॉस गती चांगली होती या चेंडूमध्ये. ह्या बॉलवरती आलेली सिंगल धाव आणि टीमची टोटल धावसंख्या संग्राम 11 प्लस संघ 2 या आकड्यावरती. P1चं पहिले षटक अगदी साहिल लोंगलेला पाहतात. चर्चेमध्ये असणारं नाव. हा बॉल शरीरापासून दूर ठेवण्यात आला होता. अगदी चेंडूची लाईन आणल्यानंतर पाहिली गेली ना मागे ठेवण्यात आली होती. कुठले स्पॉटवरती चेंडूचा मारा होता. त्यानंतर अगदी ऑफ स्टिकच्या जवळून जाणारा चेंडू तुम्ही पाहता. हा चेंडू देखील डॉट जातोय. ज्या प्रकारे व्हेरिएशन भरपूर चांगलं. आत्ताचे 3 बॉल जर पाहिले ना आपण तिन्ही बॉलमध्ये व्हेरिएशन अतिशय चांगलं दाखवलं. पहिला बॉल फुल लेन डिलिव्हरी ओव्हर पिच. त्यानंतर लोअर फुल टॉस. त्यानंतर तिसरा बॉल गुडलेन्स फॉरवरती पुन्हा एकदा फुल लेन डिलिव्हरी. मिस टायमिंग झालं. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत झेलचा परंतु झेल त्या ठिकाणी मिळाला नाही. अगदी शेवटच्या मोमेंटला चेंडू जमिनीवरती पडलाय. त्यानंतर आल्या बॉलवरती एकंदरीत धावा 2. बॅटिंग करणारा संघ नितलज संघासाठी आणि स्ट्रायकर फलंदाज साहिलसाठी या 2 धावा. टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली होती 4 या आकड्यावरती. पंच काहीतरी चर्चा करतायत यष्टीरक्षक सोबत. काहीतरी सल्ला मसलत पंच देखील करताय. काय खेळतंय एक्झॅक्ट या सर्व गोष्टी पंच सांगतायत त्या ठिकाणी. कसं तुम्हाला खेळायचं आहे, कशी शिस्त असते, काही नियम असतात टेनिस खेळ बॉलमध्ये. या सर्व काही गोष्टी आता पंच आमच्या सँडी पालकर सर सांगतायत आणि ते काही सलामत करत असताना पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात या ठिकाणी झाली. आत्तापर्यंत 5 एकंदरीत 4 बॉलचा खेळ संपन्न झाला. 10 फलकावरती धावा आहेत त्या एकंदरीत 4. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज साहिल लोंगले चर्चेमध्ये असणारं नाव सातत्यानं आत्ताच्या सध्याच्या अंगामध्ये. डान्सिंग डाऊन विकेट पुढे होऊन केलेत. काय फडका अगदी इनसाइड आउटच्या माध्यमातून लॉंग ऑफला क्लिअर केला फडक्यानं. पॉवर प्ले सूर्या अगदी गॅपमध्ये फडका एक्झिक्यूट केला. लॉंग ऑफ बॉर्डर लाईनच्या बाहेर. पहिल्या चौकार डावा देईल आलाय साहिलच्या बॅटमधनं. नाव सध्याच्या हंगामात चर्चेमध्ये राहिलाय. तर याच दरम्यान समृद्धी सोसायटीचे आदरणीय सेक्रेटरी गणेशजी निकम साहेबांचं शुभागमन या ठिकाणी झालं. त्यांना देखील विनंती करतोय आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये. तसेच तुकारामजी मोरे साहेबांचं शुभागमन या ठिकाणी झालं. त्यांना देखील विनंती करतोय आपण या. तसेच प्रशांतजी शिंदे
या सर्व मान्यवरांनंतर तसेच विशालजी पवार हे सर्व मान्यवर या ठिकाणी मुख्य अतिथी व्यासपीठावरती येत असताना सर्वांचं प्रशांतजी शिंदे साहेबांनी देखील विनंती आपण देखील लगेचच मुख्य अतिथी कक्षामध्ये या सर्व मान्यवरांचं करतोय आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत. ती पाहता सरपंच व ग्रामस्थ मंडळ चषक 2026 मध्ये या सर्वांचं करतोय मनपूर्वक हार्दिक स्वागत. पहिला षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. एकूण 10 फलकावरती धावा आहेत त्या तुम्ही पाहताय. चांगली स्कोरिंगची भूमिका आमचे आयुष आम्हाला अपडेट देत आहेत की 8 धावा 10 फलकावरती लागले गेल्यात. विकेट एकही मिळालं नाहीये. साहिल लोंगलेचं षटक पॉवर प्ले चांगलं राहिलं टीम उमरोली संघासाठी. आणि जेत की आपण सुरुवातीलाच वक्तव्य केलं अगदी भरपूर सारी मागणी असणारा खेळाडू आहे साहिल लोंगले. अगदी खुल्या गटामध्ये देखील चांगला खेळ त्याचा राहतो आणि त्यानंतर ग्रामीण टीमसाठी आता तो चांगला खेळ करतो आहे. पहिल्या षटकामध्ये आले 8. आता मात्र षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तर गणेश गाडे आलाय. षटक क्रमांक 2 गणेश गारे तुम्ही पाहताय. परंतु आत्ताचा पहिलाच बॉल डॉट फेकलाय गणेश गारेनं. ज्या प्रकारे डावाला सुरुवात झाली पहिला बॉल वाढ होता अतिरिक्त धावसंख्येने सुरुवात या ठिकाणी झाली होती. त्यानंतर आत्ताचा बॉल मध्ये दुसऱ्या षटकात जरी सुरुवात झाली ना पहिला बॉल डॉट आलाय साहिल घारेचा. पहिल्या ओव्हरमध्ये 8 बनल्या गेल्यात. किमान 5 ओव्हरमध्ये किमान 55 ते 50 जर बनल्या गेल्या ना तर या खेळपट्टीवरती कमी धावसंख्येमध्ये देखील चांगली फाईट चांगलं बॅटर रंगताना तुम्ही पाहताय. त्या अनुषंगानं धावगती पहिल्या डावामध्ये किती येणार हा चेंडू तुम्ही पाहताय. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये चेंडू मागे खेळण्यात आला होता. जागा बनवली होती फिरून केले. दुसऱ्याचा प्रयत्न घातक ठरू शकेल आणि दुसरी धाव किती असताना रन आउट. ती बाद धावचीची विकेट आली आहे आणि फलंदाज पहिला बाद होतो आहे. पहिला धक्का बसला टीम संग्राम 11 इथला संघाला. पवार यांचं शुभागमन झालं त्यांना देखील विनंती करते आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत द्या. आणि ती पाहता नुकताच अगदी मान्यवरांचं शुभागमन झालं आणि मान्यवरांचं शुभागमन खरं तर फटाक्यांच्या आतिषबाजीनं या ठिकाणी केलं जात आहे. सर्व मान्यवरांचं करतोय आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि सर्वांचं स्वागत असेल. आदरणीय सरपंच विद्यमान मदन शेठ मते साहेबांच्या वतीनं आपलं स्वागत असेल. या सर्व मान्यवरांच्या फटाक्यांच्या आतिषबाजीनं आज स्वागत या ठिकाणी होत असताना तुम्ही पाहताय. खरं तर भारतीय संस्कृती आतिथ्य भो ही जपली जाते. खरं तर कानपोली संघाच्या वतीने त्यानंतर सरपंच होते. एकंदरीत धाव फलकावरती धावा आहेत त्या 8 आणि एक विकेट गेल्या रनआउटची. 9 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. हा चेंडू पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक तुम्ही पाहता इनफिल्डच्या वरनं उडवला गेलाय. फिल्डिंग तुम्ही पाहताय लाजवाब त्या ठिकाणी लॉंग ऑफला अगदी बॅलेन्स अचूक त्या ठिकाणी ठेवलं. त्यानंतर अचूक जजमेंट पहिल्या टप्प्यात चेंडू फील्ड केला. पहिल्यांदा वाटलं की चेंडू सीमा पार जातो आहे परंतु शेवटपर्यंत चेंडूवरती नजर आणि काय जजमेंट त्या ठिकाणी टिपलं आणि चेंडूला फील्ड केलं आणि 2 धावसंख्या आपल्या टीमसाठी वाचवल्या जात आहेत. आणि या 2 धावसंख्या टीमची टोटल धावसंख्या 10 या आकड्यावरती. अकरा धावा धाव फलकावरती झाल्यात. बॅटची कडा फडका बसलाय. यष्टीरक्षक पुढे सरसावले आहे. विकेट नंबर 2 फलंदाज तुम्ही पाहताय अतुल काठे मैदान सोडतोय. हा देखील चांगला फलंदाज होता परंतु काही करू शकत नाही आणि दुसरा धक्का लागतोय. संग्राम 11 नितलज संघाला 11 या आकड्यावरती.
तर निश्चित अगदी जर पाहिलं गेलं ना पॅटल भरपूर संघ रंगेल. एका बाजूला संग्राम मिलवन इथलंच आहे, त्यांच्या विरोधात केली ती उमरोली. आणि आत्तापर्यंत जर बॅटल पाहिलं ना अगदी भारी राहिलं आहे उमरोली संघाचं. कारण की एकंदरीत चेंडू संपन्न झालेल्या षटकातील तुम्ही पाहताय. एकंदरीत जर पाहिलं गेलं 10 बॉलचा खेळ संपन्न झाला, 10 फलकावरती धावा आहेत त्या 11, 2 विकेट गेल्या आहेत. अर्थातच दिनेश पावशे त्यानंतर अतुल काठे असे 2 फलंदाज बाद झालेत आणि 10 फलकावर धावत फक्त 11. आता संघाचा सरसेनापती तुम्ही पाहताय राहुल काठे मैदानावरती गेला संग्राम मिळून इथला संघाचा अगदी सरसेनापती आहे. आणि भरपूर काही आशा आता राहुल काठेवरती असतील. राहुल काठे नेहमी सलामीवर असतो, पण ह्यावेळी 4थ्या क्रमांकावरती गेलेत. त्यांना माझ्या साहिल लोंगळे षटक चांगला असेल, त्याने पहिलं षटक अगदी संयमी क्रिकेट दाखवला. ह्या काही टीम मॅनेजमेंट असतं या ठिकाणी पाहता लेट कट लेमन कट केल्यात आणि काय फडका शतरकडून चूक घडली आहे. गली पॉइंटला आउटफील्ड फास्ट या बॉलवरती मिळतील 4 रन्स. पहिल्या षटकामध्ये साहिल लोंगे जो त्या ठिकाणी रणनीती आखली राहुल काठेनं पहिलं षटक हे आपल्याला सेफ बचत पवित्राने खेळायचं आहे. परंतु त्यानंतर आला राहुल काठे जसं दुसऱ्या षटकात सुरुवात झाली तो मैदानावरती आला आहे आणि पहिल्याच बॉलवरती ठोकलाय चौकार. हा बॉल डिफेन्सिव्ह क्रिकेट हे तर चांगलं क्रिकेट आहे. राहुल काठेकडे पडते की बॉलवरती तो आक्रमण करत नाही आहे, काही बॉलवरती तो सन्मान देतोय. त्यानंतर पहा चौकानंतर आली सिंगल धाव आणि स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये ठेवली आहे 2 षटकांचा. एकंदरीत खेळ संपलाय. 10 फलकावर धावा लागल्या गेल्या त्या 16 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या. 8 याही षटकामध्ये बनल्या गेल्या 8. जर आस्किंग रनर जर पाहिलं प्रति षटकामागे तर 8च्या सरासरीने धावसंख्या उभारल्या जातात. ही जर सरासरी कायम ठेवली एखादं षटक 15 ते 16 धावसंख्येत आलं ना तर फायटिंग टोटल पॅटल आणि जर मनामध्ये टार्गेट सेट केलं ना त्यावरती मजल मारू शकेल टीम संग्राम इलेव्हन इथलं संघ. परंतु आपले विकेट या महत्त्वाच्या त्या मॅचमध्ये विकेट टिकून ठेवणं आता भागीदारीची गरज आहे, एखाद्या पार्टनरशिपची गरज आहे टीम संग्राम मिळून इथल्या संघाला. जसं राहुल काटे मैदानावरती आलं काहीतरी रणनीती आखल्या पहिल्या षटकामध्ये की पहिल्या षटक चांगल्या हे षटक आपल्याला चांगल्या पद्धतीने खेळायचं आहे. धावा नाही आला तर जमती परंतु विकेट या महत्त्वाच्या आहेत. आणि साहिल लोंगळे षटकामध्ये कोणतीही रिस्क त्या ठिकाणी घेतली नाही, परंतु एक विकेट त्याला जरूर मिळाली आहे साहिल लोंगलेला. परंतु त्यानंतर तुम्ही पाहता अगदी दुसऱ्या षटकाचा खेळ संपला त्याही षटकामध्ये 8 धावा आल्या. 2 ओव्हरचा खेळ संपन्न झाल्यात. 2 गडी बाद 16 धावा दाफलकावरती लागल्या गेल्यात. राहुल काटे त्या समितीमध्ये फलंदाज अगदी अर्थातच साहिल दरे जो सलामीला गेला. साहिल दऱ्याच्या बॅटमधनं एक चौकार आला आहे आणि राहुल काटेच्या बॅटमध्ये देखील एक चौकार आला आहे. दोन्ही फलंदाज चांगली मदत कामगिरी करतायत. जरी आस्किंग रन रेट 8च्या सरासरी धावसंख्या उभारल्या आणि एखादं षटक ते 15 ते 20 धावसंख्येच्या मध्ये आलं ना तर एक फायटिंग टोटल बनू शकते. कारण की आजची रात्र जर पाहिली ना धावसंख्या भरपूर कमी बांधताना पाहतो आपण, त्यानंतर कमी धावसंख्या डिफेंड होताना देखील पाहतोय. त्या अनुषंगाने पॅटेल हे भरपूर चांगलं रंगेल. षटक क्रमांक 3 गोलंदाज हर्षल लोंगलेला पाहताय. षटक क्रमांक 3 पहिला बॉल काय भन्नाट वेग शरीरापासून दूर राहुल काटेसाठी अगदी वाईड यॉर्कर. त्यानंतर अगदी जागेवरून घेण्याचा प्रयत्न होता राहुल काटेचा. या बॉलवरती फुटवर्कचा वापर अजिबात नव्हता आणि चेंडूचं लाईन जर पाहिलं आपण अगदी वाईड यॉर्कर शरीरापासून भरपूर दूर होता अवे फ्रॉम द बॉडी. सध्याच्या स्थितीला हे चेंडू जास्तीत जास्त डिलिव्हर केलं जातं गोंदाजकडनं. कारण की आत्ता म्हटलं की आउटसाईड ऑफ स्टिक हा चेंडू सर्वाधिक सेफ म्हणला होता. हा चेंडू अगदी खोलात टाकला, अगदी खोलात टाकला. त्यानंतर भन्नाट वेग यॉर्कर से वार ती पाहताय वार केला राहुल काठेवरती. या चेंडूनं अगदी खोलात टाकला. बॅट देखील थोडासा आवाज झालाय. लगेच त्याने इशारा केला बॅट चेंज. कदाचित असे जेव्हा चेंडू टाकले जातात ना अगदी खोलात वेगाने त्यावेळेस अगदी बॅटचा जो दांडा आहे ना तो कदाचित क्रॅक होण्याची शक्यता भरपूर जास्त असतात आणि तसंच काहीतरी घडलं या बॉलवरती. तोच सांगते राहुल यस बॅटचा जो दांडा आहे ना अगदी तुटला गेला आहे आणि त्या लगेच त्याने बॅट चेंज केली आहे. नेक्स्ट मॅच सरी विनंती करतो सेकंड राऊंडची पहिली मॅच असेल आई 11 कोण आणि त्यांच्या विरोधात असेल ओवले संघ. सेकंड इनिंगमध्ये टॉस केला जाईल ते विनंती आहे ओले टीमचे कॅप्टनला आणि त्यानंतर आई 11 कोण संघाच्या संघनायकाला आपण आपली उपस्थिती या ठिकाणी दाखवायची आहे. तर बॅट या ठिकाणी तुटली गेली आहे. जेव्हा त्या एखाद्या फलंदाजाची बॅट जर तुटते ना तेव्हा काय दुःख असतं काय वेदना असतात त्या खेळाडूलाच माहीत असतात. कारण की त्या बॅटनं आपल्याला ओळख निर्माण करून दिली असते, कित्येक स्पर्धेमध्ये बाईक पटकावून दिली असते. ती बॅट तेव्हा एकदा तुटते ना ती वेदना ते दुःख त्या खेळाडूलाच माहीत असतात. त्यामुळे बॅट तुटली थोडासा निराश केला असेल राहुल काटे. कारण की एखाद्या बॅटनं आपले भरपूर काही चांगले दिवस दाखवले असतात. एखाद्या टुर्नामेंटमध्ये आपले हिरो
बनवलं असं त्या बॅटनं, ती बॅट तुटली. त्यानंतर थोडासा लगेच बॅट चेंज त्या ठिकाणी केली. फुलटॉस होता बॅटची कडा. त्यानंतर तुम्ही पाहताय अगदी चेंडू फर्स्ट स्लिपमध्ये अडवला जाईल. 10 मिळेल फक्त एक एकेरी धावसंख्येने तुम्ही पाहताय 10 फलक पुढे जाते. एकूण धावसंख्या 19 या आकड्यावरती. हा देखील बॉल फुलर लाईनचा होता परंतु बॅटच्या स्लॉटमध्ये चेंडू आला नाही आहे. आणि त्यानंतर तुम्ही पाहताय ही एक धाव. आता मात्र साहिल दरे त्यानंतर राहुल काटेला चांगली कामगिरी करायची आहे. किमान 4 ओव्हरमध्ये 55 ते 50 धावसंख्या जरी बनवल्या ना तर देखील संग्राम मिळवून इथला संघाचा बॉलिंग अटॅक भरपूर चांगला आहे. त्या अनुषंगाने बॅटल भरपूर चांगलं रंगेल. हा चेंडू फ्लाय झाला. मिसटायमिंग स्ट्रोक आहे. एसटी रक्षक चूक घडत नाहीये. विकेट नंबर 3 मैदान सोडतोय साहिल दरे. इट्स अ बिग विकेट, बिग लॉस. कारण की साहिल दरे चांगला फॉर्म होता तो आता बाद होतोय. दाफलकावर धावा येते एकंदरीत 19 या आकड्यावरती. अतिशय सुंदर संगीत ज्यांचं नुकतंच आगमन झालंय. या सर्व मान्यवरांचे डीजे मास्टरच्या माध्यमातून संगीत तुम्ही पाहताय. तर याच दरम्यान राज संजय सोनावणे साहेबांचं शुभागमन या ठिकाणी झालं. त्यांना देखील विनंती करतो आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये आपण देखील सामन्याचा आनंद घ्या. मुख्य अतिथी कक्षामधून बॉलिंग ट्रॅकवरती फलंदाज तुम्ही पाहता अगदी 5व्या क्रमांकावरती नौका फलंदाज विकास पावशे. हा बॉल ऑन साईडला अलोंग दी कार्पेट डीप विकेटला फिल्डिंग ठिकाणी चांगली झाली आहे. एकेरी धाव्या बॉलवरती आहे. आत्तापर्यंत खरं तर गोलंदाजाचं कौतुक करायला पाहिजे आणि हे षटक हर्षलचं भरपूर चांगलं राहिलं. हर्षल या षटकामध्ये एक विकेट देखील आणि धावसंख्या फक्त 4 त्याने खर्च केली आहे. एकंदरीत 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 18 बॉलचा खेळ संपन्न झाला. दाफलकावरती धावा लागल्या गेल्यात त्या 19. पहिल्या 2 षटकामध्ये 16 होत्या. 8च्या सरासरी धावसंख्या येत होत्या. चांगली सरासरी राखवतो टीम संग्राम मिळवून इथला संघ. परंतु हर्षल लोंगरेचे षटक तुम्ही पाहताय या षटकामध्ये फक्त आल्या एकंदरीत 4 धावा. एकूण धावा लागत दाफलकावरती 20. कारण की 2 षटकामध्ये 16 होत्या. आताच्या या षटकामध्ये एकंदरीत 4 आल्या. एकूण धावा लागत दाफलकावरती 20. पाहताय ते दमदार आयोजक मदन शेठ मध्ये साहेबांचे सुमधीर संगीत. आणि काय हे आयोजन तुम्ही पाहताय. त्यानंतर सुमधीर संगीत एक अफलातून एक दर्जेदार स्पर्धा खरं तर घेऊन आलेत. कानपोली गावामध्ये सरपंच व ग्रामस्थ मंडळ चषक आदरणीय मदन शेठ मध्ये साहेबांच्या वतीने ही स्पर्धा तुम्ही पाहताय. त्यांचा सपोर्ट देखील भरपूर चांगला आपला गेला आहे. या संपूर्ण आयोजन कमिटीचा त्यांचं देखील आपण करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. लोअर फुलटॉस त्यानंतर अगदी पंच इशारा करतात. इट्स अ वाईट बॉल. उजव्या एसटीच्या भरपूर बाहेर होता चेंडू आणि पंचांनी दर्शवला इट्स अ वाईट बॉल. आणि त्यानंतर आली एक्स्ट्रा धाव दाफलकावरती. बॉलिंग ट्रॅकवरती आलाय 4थं षटक हाताळण्यासाठी अक्षय लोंगले पाहताय. परंतु अगदी पहिला बॉल वाईड आहे. दाफलकावरती धावा आहे 21-21. सामोरे फलंदाज विकास पावशे आहे तो 5व्या क्रमांकावरती आलाय. मोठे फटके खेळावे लागतील. लोअर फुल टॉस अलोंग दी कार्पेट. पुन्हा एकदा ऑन साइडला गॅपमध्ये फटका. आउटफील्ड फास्ट शतरक्षक वेगानं आलेत. दुसरी धावेचा कॉल आणि ते मात्र 2 धावा कंप्लीट. तिसरी धाव घेतली जाईल का नाही. भरपूर पुढे निघून गेले होते खरं तर विकास आणि बॅकअप भरपूर चांगला पण शतरक्षकाकडनं पहा मेन त्याची पराकाष्ठा. क्रिकेट म्हटलं की एका दिवसाचा खेळ नाही आहे. तुमच्या अगदी संपूर्ण संघामध्ये 11 खेळाडू असतात आणि 11 खेळाडूंना सहभाग देणं आणि मेहनत करणे गरजेचं असतं. त्यावेळी तुमचा विजय आणि निश्चित होत असतो. एकाच दुसऱ्या खेळाडू काही नसतं. 11 प्लेयर्स आहेत आणि 11 प्लेयर्सनं मेहनत करणं या क्रिकेटच्या ग्राउंडवरती महत्त्वाचं असतं. आखूड टॅपाचा चेंडू मागे ठेवून होती. चेंडूची लाईन दरम्यान सुधीरजी पाटील सरांचा इशारा आला इट्स अ बॅट बॉल. आणि या षटकातील दुसरा वाईट बॉल आहे खरं तर. दुसरा अवंतर चेंडू आहे आणि एकंदरीत धावफलक पुढे जात असताना एकूण धावा
धाफलकावरती लागल्या गेल्या त्या 24 या आकड्यावरती. खेळाचा पहिला डाव सुरू आहे आणि बॉलिंग ट्रॅकवरती चौथ्या षटकामध्ये आला अक्षय. लोअर फुलटॉस होता, बॅटची कडा चेंडू मागे निघून जातो. यष्टीरक्षक थोडासा फंबल होत आहेत. राहुल काटे थोडासा नाराज आहे, सांगतोय तुला कोणत्या पद्धतीने खेळायचं आहे, शफल व्हायचं आहे, जागेवरून खेळायचा प्रयत्न करतोय खरं तर हा फलंदाज विकास पावशे. तेच दर्शवत आहेत की थोडासा शफल मुवमेंट, पायांची हालचाल ही महत्वाची असते क्रिकेटमध्ये. जर तुम्ही जागेवरून खेळायचा प्रयत्न करा आणि गोलंदाज चेंडू जर कदाचित वाईड वर्गावरती टाकला ना, तो चेंडू तुम्हाला बॅटवरती येणं हे भरपूर कठीण असेल. मिडल ऑफ द बॅट तो चेंडू होणार नाही आहे. तेच सांगतो राहुल काटे की थोडासा फुटबॉलचा वापर कर, पायांची हालचाल कर, थोडंसं स्टंप कव्हर कर, त्यानंतर फटका कन्वर्ट कर. या सर्व काही गोष्टींनी चर्चा केलाय. हा हेच सांगितलं मागच्या बॉलवरती थोडासा पण फुटबॉलवरती आहे आणि त्यानंतर फटका केसला डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. स्टँड अँड डिलिव्हर षटकार. संग्राम मिलन इथला संघ त्यानंतर तो नोस्ट्राकेनला उभा आहे. तो एक्झॅक्ट अभ्यास करतोय की काय घडते मैदानावरती, कोणत्या अँगलनं चेंडू डिलिव्हर करतोय. कारण की नोस्ट्राकेनच्या फलंदाजाला एक्झॅक्ट कळत असतं की चेंडू कोणत्या दिशेनं येत असतं. पुन्हा एकदा आता मात्र फिंगर रोल केलं होतं या बॉलवरती. अगदी तुम्ही पाहताय गती परिवर्तन, बॅकअप ध्यान, स्लोअर चेंडू. या आधीचा बॉल फुल लेन डिलिव्हरी, त्या बॉलवरती षटकार आला होता ओव्हरपिच पद्धतीचा. परंतु आत्ताचा बॉल गुड लेन स्पॉटवरती, बॅकअप ध्यान, स्लोअर चेंडू, फिंगर रोल केले या बॉलवरती. धाव मिळते फक्त एक. एकरी धावसंख्येनं टीमचे टोटल धावसंख्या पुढे जात असताना एकूण धावा लागल्या त्या 31 या आकड्यावरती. 31 या ओव्हरमध्ये धावसंख्या येतात. त्या तिसऱ्या ओव्हरमध्ये धावसंख्येवरती ब्रेक लावला होता गोलंदाज हर्षलनं, परंतु अक्षयवरती केला प्रथ्यालला. विकास पावशेनं आता राहुल आला स्ट्रायकर एंडवरती. राहुल काठे तुम्ही पाहताय, राहुल काठेच्या बॅटपतनं एक चौकार देखील आलाय. आता मध्ये शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. या बॉलवरती तो आक्रमकता जरूर दाखवेल. तो राहुल काटे अगदी स्ट्रायकर एंडवरती. फुलटो स्वतः मिस टायमिंग केलाय आणि या ठिकाणी स्वतः गोलंदाज स्वतःच्या फुलोत्रीमध्ये कॉटन बॉलची संधी आणि फलंदाज बाद, कॉटन बॉल आणि फलंदाज होत्यात बाद. विकेट नंबर एकंदरीत 4 मैदानात बाहेर येतो. राहुल काटे धावफलकावर धावा आहेत त्या 31. पहा अगदी स्क्रीनवरती देखील दाखवलं जातं जे कटआउट या ठिकाणी लावलं गेलं बॅनर्स आणि हे संपूर्ण ही मान्यवर मंडळी या ठिकाणी मंचावरती उपस्थित आहे. यांचं आपण करू पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि विकेट आली या ठिकाणी पाहिजे राहुल काटेची अगदी महत्वाची विकेट. ज्या क्षणी राहुल काटे या मैदानावरती आक्रमक झाला असता आणि त्याच ठिकाणी पाहिले गेलं अगदी एन मोकेच्या क्षणी ही विकेट आली आहे. राहुल काटेचं मैदानावरती थांबणं गरजेचं होतं या क्षणी, कारण कमी चेंडूंचा खेळ उडला होता आणि या ठिकाणी राहुल काटेला मैदानावरती थांबणं हे महत्त्वाचं होतं. परंतु विकेट आली आहे, कौतुक करावं लागेल गोलंदाज अक्षयचं, कारण महत्त्वाची विकेट त्याने मिळवली आहे राहुल काटेची. नवीन फलंदाज 6व्या क्रमांकावरती संकेत पावशेला पाहताय. अजूनही विकास पावशे नोस्ट्राक एंडवरती त्या बॅटपद्धा एक षटकार आलाय. हा चेंडू ऑन साईडला गॅपमध्ये फरक, क्षेत्ररक्षक वेगानं आलेत परंतु चांगलं क्षेत्र त्यांच्या माध्यमातून झाली आहे. चेंडूला अडवण्यामध्ये यश आलं, तोपर्यंत 2 धावा तर कंप्लीट झाल्यात. बराचसा डिस्टन्स त्यांना कव्हर करायचा होता, झेल घेण्याचा प्रयत्न त्याने केला परंतु झेल भरपूर दूर राहिला अगदी त्यांच्यापासनं. तोपर्यंत ह्या 2 धावा कंप्लीट होत्यात आणि अशा प्रकारे 4थं षटक देखील संपन्न होतोय आणि 4 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्या गेल्या आहेत. बॅटिंग करणारा संघ तुम्ही पाहता अगदी पहिल्या डावामध्ये संग्राम मिलन नितलस 33 आकड्यावरती विकेट गेले 4. हा लेखाजोखा संपूर्ण तुम्ही पाहता पुस्तकावरती टीम संग्राम मिलन इथलाच संघाचा 33 आकड्यावरती संघ धावून पोहोचले. 4 विकेट गेल्यात. तत्पूर्वी टॉससाठी पुन्हा एकदा शेवटचा पुकार असेल. आई लोंग कोण टीमचे कॅप्टन उपस्थित झाले तर ओवले टीमचे कॅप्टन आपण देखील लगेच उपस्थित राहायचं, कारण की या षटकानंतर लगेच टॉस केला जाईल. या मॅच नंतर दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या फेरीला सुरुवात देखील होईल लगेचच. थोडा स्पीडली केला आपण. टीम उमरोली संघ जास्त वेळ घेऊ नका, टाइम मिळाला असेल, सर्व काही गोष्टी आहेत.
तर याच दरम्यान ग्रीनवूड फेज 2 चे आदरणीय आमचे मान्यवर दीपक दादा चौधरी साहेबांचं शुभागमन ठिकाणी साहेबांना विनंती करतोय आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये आपल्या मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. आपण देखील मुख्य अतिथी कक्षामधून सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. संपूर्ण मान्यवर मानद्याल तुम्ही पाहता अगदी हे भव्य देव व्यासपीठ आणि पूर्णतः मान्यवरांना भरलेलं हे व्यासपीठ तुम्ही पाहताय. दरम्यान तुम्ही पाहताय दीपक दादा चौधरी साहेबांचं शुभागमन या ठिकाणी होत असताना ग्रीनवूड सोसायटी पेस 2 हा पहिला बॉल आहे. पहिल्या बॉलवरती वार चिनू सरळ स्टँड अँड डिलिव्हर लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर आला षटकार आणि पहिला वार केलाय. या शेवटच्या षटकामधील पहिल्याच बॉलवरती फलंदाज विकास पावशीने ठोकलाय षटकार. मदन कारण की दमदार व्यक्तिमत्व आणि दादांचं कार्य काय हे संपूर्ण मान्यवर मंदिर तुम्ही पाहता ही व्यासपीठावरती खरं तर दादांवरती असणारं प्रेम साहेबांवरती असणारं प्रेम आणि त्या प्रेमा खातीर हे सर्व काही मान्यवर मंदिरी ती पाहता अगदी व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि दादांचं कार्य दर्शवून जात आहे की मान्यवरांची उपस्थिती किती मोठ्या संख्येने आहे आणि दादांचं कार्य काय आहे या विभागामध्ये ही सर्व काही मान्यवर मंडळी तुम्ही पाहताय त्यांच्यावरती असणारं प्रेम आणि त्यांच्या प्रेमापोटी संपूर्ण मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित झाली आहे. मॅच दिशेने बोलूया दाफलकावर धावा आहेत त्या 39 कारण की पहिल्याच बॉलवरती ठोकला षटकार. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज भावेश आलाय. सामोरे फलंदाज विकास पावशेने आतापर्यंत 2 षटकार ठोकलेत. पुन्हा एकदा काय फडका ओ लाजवाब नजाकत होती या फडकामध्ये टायमिंग बेमिसाल फ्लिक ऑफ द रिक्स पूर्ण आपली बॉडी रोटेट केली त्यानंतर लॉंग लेगचं क्षेत्र निवडलं. जसा वेगाने चेंडू येत होता ना चेंडू भरपूर चांगला होता परंतु त्याहून चांगला फडका फ्लिक ऑफ द रिक्स अगदी आपली बॉडी 90 डिग्री अँगल रोटेट केली त्यानंतर फडका खेचला सरळ लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठोपाठचा हा दुसरा षटकार. होत असताना मैदानावरती आग ओकतोय. धावफलक पुढे जात असताना वेगाने तुम्ही पाहता धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 45 45 अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहेत. 4 बॉलवरती एकाच दुसरा मोठा फडका म्हणजे कुठे का होईना या ठिकाणी एक दर्जेदार स्ट्रोक जे मनामध्ये टार्गेट सेट केले ना त्या टार्गेट म्हणजे ते अचीव करू शकेल. या पहिल्या डावामध्ये संग्राम 11 नितलाच संघ मैदानावरती दाफलकावरती धावा आहेत 45 पण ट्रॅकवर तुम्ही पाहताय 22 वरती केला प्रत्याला कारण की 2 बॉल 2 षटकार सुरुवातीला ठोकले जातात. प्रेशर दबाव पूर्ण काही असेल ते गोलंदाज 22 वरती कारण की अगदी सलगचे 2 षटकार ठोकले विकास पावशेनं. अगदी थोडासा रनवेमध्ये प्रॉब्लेम तुम्ही पाहताय हे प्रेशर दबाव आहे कारण की पहिला षटकार पाहिला आपण लॉंग ऑन त्यानंतर दुसरा षटकार पाहिला अगदी लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर असे 2 दर्जेदार स्ट्रोक या ठिकाणी आले आहेत. त्यानंतर मॅच बॉल देखील आलाय. हे प्रेक्षकांचं प्रेम आहे हे गावावरती असणारं प्रेम आपल्या क्रिकेटच्या गावासाठी गावाचं नाव या क्रिकेटनं भरपूर मोठं केलं आहे संग्राम मिलन इथलाच संघानं. त्यानंतर लगेचच मॅच बॉल देखील मैदानावरती आलाय. हे प्रेक्षकांचं खरं तर कौतुक करायला पाहिजे का क्रिकेटमध्ये प्रेक्षकाला मायबाप म्हटलं जातं. लगेचच जेव्हा चेंडू सीमा पार जातो लगेचच तो अगदी मैदानामध्ये आणला जातो आहे. दाफलकावरती 45 बांधला गेला तिसरा येईल का फुलटोस होता संधी होती परंतु पंच लगेचच आपले हात जमिनी समांतर करतायत ते सांगतायत की आउटसाइड ऑफ स्टंप इट्स अ बॅट बॉल. चला पंचांचा डिसिजन हा अंतिम डिसिजन असेल त्यावरती आपण कोणी हे करू नका. तर तुम्ही पाहताय आत्ताचा बॉल
वाईड बॉल. पण ट्रॅकवरती 22 सज्ज 2 षटकांनंतर ह्याला दबाव प्रेशर होता. लाईन ठिकाणी थोडीशी बदलली आणि ऑफ स्टिकच्या भरपूर बाहेर होता. त्यानंतर बॅट बॉलला एकूण धावसंख्या आता मात्र 46 46 आकड्यावरती जे टार्गेट मनामध्ये सेट केलं होतं ते आता मात्र कुठे कळणं एक दहा पुस्तकावरती आणलं जात आहे. विकास पाऊसचे 2 षटकार. त्यानंतर याला हा वाईट बॉल. आखू टप्प्याचा होता. ऑन साईडला अलॉंग दी कार्पेट चेंडू या ठिकाणी येतोय. डीप विकेटला फिल्डिंग चांगली झाली अगदी वेगानं. एक धावी कंप्लीट होते परंतु अगदी स्ट्राईक आता रोटेट होते. स्ट्राईकला येतोय फलंदाज. ती पाहताय संकेत पावशे. परंतु जास्तीत जास्त स्ट्राईक आता विकास पावशेने आपल्या खात्यामध्ये ठेवणे हे देखील गरजेचं असेल आणि पाठीराख्या करून देखील हीच काही आशा केली असेल की विकास पावशेला जेवढे चेंडू खेळता येतील ना तो खेळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण अजूनही ते पाहताय हा बॉल देखील भन्नाट होता. त्यानंतर पाहता यष्टिरक्षक बीट होत आहे. त्यानंतर ही मिळते धाव. पंच पायचा इशारा करतायत. पायचीवर पाठी एक धाव. दरम्यान आमचे मान्यवर संदीपजी सिंग साहेबांनी त्यांच्या समेत तुम्ही पाहताय विजयजी राठी साहेब ग्रीनवूड्स सोसायटीचे ते एक सदस्य आहेत. त्यांनी विनंती करतो आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. ही संपूर्ण मान्यवर मांदियाल तुम्ही पाहताय विजयजी राठी साहेबांनी विनंती आपण देखील मुख्य अतिथी कक्षामध्ये. हा बॉल मिस स्ट्रोक झाला. विकेटची संधी निर्माण झाली. यष्टिरक्षक तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल टिपलाय. खरं तर 2 अटेम्प्ट मध्ये तो मिस केला होता. त्यानंतर तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये आलेली ही झेल आणि फलंदाज विकास पावशीची महत्वाची विकेट. प्रयत्न सुरेख सुरू होत्या. मोठा फटका खेळायचा होता पण त्या अगदी वेल कमी होत्या. चेंडू देखील कमी उरले होते. त्यामुळे प्रत्येकी बॉलवरती आक्रमण हा प्रथम आता मनसुबा त्याच्याकडे होता. त्यानंतर हा बाद होतोय. दरम्यान आमचे मान्यवर जयदेवजी शिंदे साहेबांचं शुभ आगमन ठिकाण झालंय. त्यांना देखील विनंती करतोय आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. जाफल वरती धावा येते एकंदरीत 48-48 आणि या षटकातील अजूनही तुम्ही पाहता एकंदरीत शेवटचा बॉल शिल्लक टार्गेट सेट बॉल या ठिकाणी फेकी केला जाईल भावेश करणं परंतु फलंदाज देखील नौका असेल जितेश. याच दरम्यान बजरंग दलचे अध्यक्ष आदरणीय रामजी म्हात्रे साहेबांचे शुभ आगमन ठिकाण झालं. त्यानंतर तुम्ही पाहताय अक्षय मारुती घरत ग्रुप ग्रामपंचायत सदस्य कोण यांचे देखील शुभ आगमन ठिकाण झालं. दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. ती पाहता कोणगावचे आमचे मान्यवर बजरंग दलचे अध्यक्ष रामजी म्हात्रे साहेब आणि त्यानंतर अक्षयची घरत ग्रुप ग्रामपंचायत सदस्य कोण यांचं शुभ आगमन झालं. विनंती करतोय आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. तर पहिला डाव संपलाय आणि पहिल्या डावामध्ये पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना संग्राम 11 नितला संघाने एकूण धावसंख्या बनवल्या गेल्यात. त्या एकंदरीत तुम्ही पाहताय त्या 50 धावा कंप्लीट झाल्यात. म्हणजे एक फायटिंग टोटल आता म्हणता येईल कारण की आजच्या रात्रीचा विचार केला या सर्वाधिक धावसंख्या बनल्या गेल्यात आजच्या रात्रीमध्ये 50 धावा ते संग्राम 11 नितला संघानं बनवल्यात. त्यामुळे या मॅचमध्ये बॅटल भरपूर चांगलं रंगेल. एका बाजूला हुनमुरली संघ त्यांच्या समेत तुम्ही पाहताय संग्राम 11 नितलास खेळाचा दुसरा डाव सुरू होईल. त्यातपूर्वी आपण मानवचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करतोय फटाक्यांच्या आतिषबाजीनं. पहा तर याच दरम्यान एक दमदार व्यक्तिमत्व ज्यांचा आज वाढदिवस तुकारामजी मोरे साहेबांचा या ठिकाणी वाढदिवस साजरा होतोय. ती पाहता सरपंच व ग्रामस्थ मंडळ चषक 2026 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि संपूर्ण आयोजकांच्या वतीनं वाढदिवसाच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. आमचे मुख्य आयोजक विद्यमान सरपंच एक दमदार व्यक्तिमत्व मदन शेठ मते यांच्या वतीने आपल्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. सोसायटी
वाढदिवस या ठिकाणी साजरा तुकारामजी मोरे साहेबांचा पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीनं आपल्याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आणि आपण टॉस करतोय कारण की दुसऱ्या फेरीला सुरुवात या ठिकाणी लगेच होईल. एका बाजूला संघ असेल अर्थातच अजनबी ओले संघ आणि त्यांच्या विरोधात खेळणारा संघ तुम्ही पाहताय I11 कोण संघ. तर टॉस केला जाईल ज्यांचा आज वाढदिवस आहे. तर रामजी मोरे साहेबांनी विनंती करतो आपले शुभास्ते आपण टॉस देखील करा. या दोन टीम मध्ये दुसऱ्या फेरीला सुरुवात या ठिकाणी होते. तुकारामजी मोरे साहेबांना की आपल्या शुभास्ते आपण टॉस या ठिकाणी करायचं आहे. खरं तर एक दमदार व्यक्तिमत्व आणि त्यांच्या शुभास्ते आम्ही करतो हा टॉस. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना अजनबी ओले आणि त्यांच्या समेत तुम्ही पाहताय I11 कॉन आणि ह्या ठिकाणी टॉस या ठिकाणी होत असताना तुम्ही पाहताय आमच्या तुकारामजी मोरे साहेबांच्या शुभास्ते हा टॉस तुम्ही पाहताय. त्यांची समिती पाहता अगदी मुख्य व्यासपीठावरती स्पर्धेचे मुख्य आयोजक मदन शेठ मते साहेब देखील विद्यमान सरपंच कानपोली आणि हा टॉस तुम्ही पाहताय अजनबी ओले आणि त्यांच्या विरोधात I11 कोण. तर टॉस या ठिकाणी जिंकला आहे ओले संघ. निर्णय कळवा. फिल्डिंग करू पाहिजे. फिल्डिंग आता दुसऱ्या डावाला सुरुवात होते आणि तुम्ही पाहताय पहिली मॅच तुम्ही एकतर्फा विजय केला परंतु या ठिकाणी कोण संघ देखील चांगला संघ आहे आणि या संघ विरुद्ध खेळत असताना तुमची रणनीती काय असतील आणि कोणत्या प्रकारे तुम्ही रणनीती आखाल या दुसऱ्या लढतीसाठी. जेवढं चांगली बॉलिंग करता येईल तेवढे चांगली बॉलिंग करू आणि कमी रनामध्ये आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू. तर 4 षटकांची एकंदरीत मॅच आहे. हे होते कोण अजनबी ओले टीमचे कॅप्टन आणि टॉस जिंकलाय आणि काही सन्मान देखील आम्ही लगेचच या ठिकाणी पार पाडतोय. आमच्या तुम्ही पाहताय अगदी तुकारामजी मोरे साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी करतोय आम्ही. तर तुकारामजी मोरे साहेबांचा शुभ सन्मान तुम्ही या ठिकाणी होत असताना तुम्ही पाहता अगदी स्पर्धेचे मुख्य आयोजक दमदार व्यक्तिमत्व विद्यमान सरपंच कानपोली गावचे आदरणीय मदन शेठ मते साहेबांच्या शुभास्ते सन्मान तुम्ही पाहताय तुकारामजी मोरे साहेबांचा. तसेच त्यांची दुसरे सत्कार मूर्ती असतील विनंती करते आमचे दुसरे मान्यवर आणि आदरणीय गणेशजी निकम साहेब आपण देखील या आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. तुम्ही पाहता ज्यांचा वाढदिवस आहे तुकारामजी मोरे साहेबांचा सन्मान नुकताच पार पाडलाय आणि त्यानंतर आता आम्ही सन्मान करतोय आदरणीय आमचे मान्यवर तुम्ही पाहताय गणेशजी निकम साहेबांचा सन्मान आम्ही या ठिकाणी पार पाडतोय. आमच्या स्पर्धेचे मुख्य घटक ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली आहे एक दमदार व्यक्तिमत्व आणि राजकीय क्षेत्रातील एक दमदार नाव तुम्ही पाहताय आदरणीय मदन शेठ मते साहेबांच्या शुभास्ते सन्मान होत असताना तुम्ही पाहता त्या समेत संपूर्ण ही आयोजक कमिटी आहे आणि हा सन्मान होत असताना तुम्ही पाहताय. तसेच प्रशांतजी शिंदे आपण देखील आपल्या देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. एक दमदार व्यक्तिमत्व ही संपूर्ण मान्यवरांची मांदियाल तुम्ही पाहताय आदरणीय सरपंच साहेबांवरती असणारं प्रेम आणि या प्रेमापोटी संपूर्ण मान्यवर मांदियाल या ठिकाणी आली आहे आणि सरपंच साहेबांचे शुभास्ते सर्वांचा सन्मान या ठिकाणी होत असताना तुम्ही पाहता या अगदी मुख्य अतिथी कक्षामध्ये एका बाजूला मॅच सुरू ठेवायची आपण आणि मॅचला सुरुवात देखील करायची आहे. त्यानंतर आम्ही सन्मान करतोय विशालजी पवार साहेब आपण देखील या आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. तर विशालजी पवार यांचा सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय. अगदी आयोजक कमिटी या ठिकाणी सज्ज आहे आणि अगदी आमच्या सरपंच साहेब देखील उपस्थित आहेत ज्यांच्या माध्यमातून स्पर्धा आणि हा सन्मान होत असताना तुम्ही पाहताय प्रशांतजी पवार साहेबांचा. त्यानंतर आम्ही विनंती करतोय तुषारजी पवार आपण देखील या आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. संपूर्ण ही मान्यवर मांदियाल तुम्ही पाहताय भरपूर सारी मान्यवर मांदियाल या ठिकाणी आले. तसेच विजयजी राठी साहेब आपण देखील या आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल विजयजी राठी साहेब. त्यानंतर तुम्ही पाहताय दीपकजी चौधरी साहेब आपण देखील आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. अगदी ग्रीनवूड फेज 2 चे ते सदस्य आहेत त्यांचा देखील आम्ही सन्मान या ठिकाणी करतोय. दीपक दादा चौधरी आपण देखील या आणि आता आम्ही सन्मान या ठिकाणी करतोय दीपकजी राठी साहेबांचा. विजयजी राठी साहेब तुम्ही पाहताय. त्यानंतर आमच्या ग्रीनवूड सोसायटीचे सदस्य एक मेंबर तुम्ही पाहताय आदरणीय दीपक दादा चौधरी यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. आणि जयदेवजी शिंदे साहेबांनी विनंती आपण देखील मुख्य अतिथी कक्षामध्ये या आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. ती पाहताय भरपूर सारी मान्यवरांची उपस्थिती आहे. त्यानंतर ग्रीनवूड
फेस टू सोसायटीचे आमचे सदस्य आदरणीय दीपकदादा चौधरी साहेबांचा शुभ सन्मान आम्ही या ठिकाणी पार पाडतोय. या संपूर्ण मान्यवरांचं पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीनं आणि विद्यमान सरपंच कानपुलीचे आदरणीय मदन शेठ मते साहेबांच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत द्या. सर्वांचं मोस्ट वेलकम. सर्वांचा सन्मान देखील या ठिकाणी झाला आहे. त्याचपूर्वी आम्ही एक शेवट तर जयदेवी शिंदे आपण देखील या मुख्य अतिथी कक्षामध्ये आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. बा कोणगावचे आमचे आदरणीय बजरंग दलचे अध्यक्ष तुम्ही पाहताय ते म्हणजेच रामदादा म्हात्रे आपण देखील या आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. बजरंग दलचे अध्यक्ष आदरणीय कोणगावचे रामदादा म्हात्रे. एक दमदार व्यक्तिमत्व तुम्ही पाहताय बजरंग दलचे अध्यक्ष आदरणीय रामदादा म्हात्रे कोण यांचा सन्मान तुम्ही पाहता मुख्य अतिथी कक्षामध्ये होत असताना स्पर्धेचे मुख्य गट एक दमदार व्यक्तिमत्व विद्यमान सरपंच आदरणीय मदन शेठ मते साहेबांच्या शुभास्या सन्मान तुम्ही पाहताय. त्यानंतर ती पाहताय ग्रुप ग्रामपंचायत सदस्य कोणगावचे आदरणीय अक्षयजी घरत आपण देखील या आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. राजकीय क्षेत्रातील आणखी एक चांगलं नाव तुम्ही पाहताय अक्षयदादा घरत साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. ग्रुप ग्रामपंचायत कोणचे सदस्य आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो आमच्या आयोजकांच्या वतीनं. तर पुन्हा एकदा सरपंच साहेबांना विनंती अगदी स्पर्धेचे मुख्य घटक तुम्ही पाहताय आदरणीय मदनशे मध्ये साहेबांना की आपल्या शुभास्ते आपण ग्रुप ग्रामपंचायत कोणचे माजी सदस्य अक्षय दादा घरत यांचा सन्मान आपण या ठिकाणी करायचा आहे. मॅच सुरू आहे आपण आणि लाईव्ह देखील सुरू आहे. तर आपण पुन्हा एकदा बोलूया कॉम बॉक्स मध्ये त्या ठिकाणी जोडले जातील आमच्या तुम्ही पाहताय मित्र सुनील दादा सर यांच्याकडे आम्ही बोलतोय कॉम बॉक्स मध्ये. धन्यवाद म्हात्रे सरांना आपण ऐकत होतो. जाऊयात दुसऱ्या डाबामध्ये जिथे बघा 51 धावांचा पाठलाग इकडे करायचा. न्यू बाटर मैदानाच्या आतमध्ये इंडिया नंबर 3 मध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला साहिल लोंगले. भन्नाट फॉर्म मध्ये असलेला खेळाडू ॲज अ बॉलर म्हणून आयपीएल स्पर्धा गाजवणारा खेळाडू स्ट्रायकिंग इनला. पहिलाच बॉल बॉर्डर स्ट्रोक फुटवर्क दर्जेदार शॉट सिलेक्शन बहारदार बॉल जाईल सीमा रेषेलगत आणि तिथे बघा खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला मिळते आणि या मुवमेंटला तब्बल 3 धावा कंप्लीट केल्या. 3 धावा पूर्ण झाल्यात. चला या बॉलला योग्यरित्या अडवलंय की नाही हे आता आम्ही चेक करणार आहोत. चला सेव्ह आहे. खूप चांगल्या रीतीनं फोल्डिंगचा नजराणा आपल्याला बघायला मिळाला आणि बघा आपल्या टीमसाठी जवळजवळ 1 धाव वाचवण्यामध्ये तिकडे फिल्डरला यश मिळालं. बॉल तयार झालेत. पुन्हा एकदा मेंडेटरी पहिलं पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. सर्कलच्या बाहेर बघा 2 खेळाडू आहेत. यावेळेला वेग प्रचंड होता. भन्नाट वेग आपल्याला बघायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर बॉलनं काटा बदलला आणि इथे बघा डॉट बॉलची संख्या आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर नंबर 1 मध्ये गोलंदाज सध्या आपल्याला बघायला मिळतो अतुल काते सध्या आपल्याला पाहायला मिळतो बॉलिंग ट्रॅक वरती. अतुल खाटे पुन्हा एकदा तयार झाला. यावेळेला देखील इथे बघा ऑफस्टिकच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाली आहे आणि इथं पंच सांगतात की हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन्स धावफलकावरती सोडल्या जातात. वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. सुपर डुपर आयोजन आपल्याला बघायला मिळते. गजर क्रिकेटचा 16 सरपंच व ग्रामस्थ मंडळ चषकाचा आपल्याला बघायला मिळतो. आणि बघा आजची दुसरी रात्र या स्पर्धेची आपण पाहता. बॉल निघाला पुन्हा एकदा. पुढचा बॉल यावेळेला देखील इथे बघा बॉलर बॅक ड्राईव्ह खेळलाय. फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. मिड ऑफ रिझर्वमध्ये क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावले होते परंतु मिड ऑफ रिझर्वला खूप चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळतीये आणि इकडे सुद्धा एकदा आपल्याला पाहायला मिळतीये. ओव्हर नंबर 1चा खेळ आता इकडेच संपला आणि 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 1 गड्याच्या मोबदल्यात 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चला वेळेच्या संदर्भात सूचना आहेत. वेळ तुम्हाला कमी प्रमाणामध्ये घ्यायचा. लक्ष द्या. खेळाडू
जास्त प्रकारचा वेळ तुम्हाला दवडता येणार नाही. अजूनही खरं तर 24 बॉल बाकी आहेत आणि 24 बॉलमध्ये खरं तर 41 धाव्यांची गरज आहे. 24 चेंडू 41 धावांचा अजूनही मात्र पाठलाग इकडे करायचा आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये आता गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. प्रमोद पावशे सध्या बॉलिंग ट्रॅक वरती यायला. पाहूया प्रमोदच्या माध्यमातून कशा रीतीने इथून मात्र खेळ दाखवला जाणार आहे. प्रमोद पावशे याच्या खांद्यावरती खरं तर दुसरं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळण्याची एक जबाबदारी दिली आहे. पाहूया तो आता इथून मात्र कशा रीतीने गोलंदाजी करणार आहे. प्रमोद निघाला. स्ट्रायकिंगला जो सलामीला आलेला बॅटर उभा आहे शरद. प्रमोद तयार होतोय. प्रमोदच्या स्पेल मधील पहिला बॉल. प्रमोदचा हा बॉल इथे बघा फक्त दिशा दिली आहे. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न तिकडे थांबवला. सायडम ॲक्शन या गोलंदाजाची आणि तिथे बघा सातत्यानं यॉर्कर बॉल हाताळण्याचा पहिल्याच बॉलवरती त्याचा प्रयत्न यशस्वी राहिला. फक्त या बॉलला दिशा दिली आणि तिकडे पहा एक धाव जरूर आपल्याला पाहायला मिळाले. साहिल लोंगले सध्या स्ट्रायकिंग इनवरती आपल्याला बघायला मिळतो. चांगला यंगस्टर आहे. कमी वयातच यशाची उंच शिखर या खेळाडूने गाठली आहेत. मिस्टर ISPL नुकतीच भारतातील सर्वात मोठी स्पर्धा ISPL खेळून आला हा खेळाडू. यावेळेला फटका दमदार वाव लॉर फुलटॉस होता आणि त्यावरती साहिल लोंगले तुटून पडलाय. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतात 4. येते चौकार. ऍक्शन रिप्ले बघा. पॅड्स वरती गोलंदाजी करण्याचा बॉलरचा इरादा राहिला परंतु तदनंतर बघा काय फटका सजवला. पडल स्वीप केला आणि या बॉलवरती 4 धावा प्राप्त झाल्या. तर याच दरम्यान राजजी सोनवणे साहेबांचं शुभागमन झालंय ते विनंती करतोय आणि आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. बघा येणाऱ्या 22 बॉल मध्ये आता 6 षटकारांची गरज आहे. 22 चेंडू आणि 36 धाव्यांची गरज आहे. बॉल तयार. पुन्हा एकदा यावेळेला देखील पुन्हा एकदा अतिशय दर्जेदार फटका आपल्याला पाहायला मिळतो. दुसरा धावेचा प्रयत्न इकडे थांबवलाय. एकाच धावेवरती बॅटरला संतुष्ट राहावं लागतंय. चांगली फिल्डिंग. सेकंड पॉवर प्लेचा खेळ सध्या सुरू आहे. सर्कलच्या बाहेर 3 खेळाडू आहेत. लॉंग ऑफ लॉंग ऑन त्यानंतर डीप मिड विकेट रिजन मध्ये एक खेळाडू आपल्याला बघायला मिळतो. बॉल निघालाय. यावेळी 6 बॉल लाईन मागे खेचली होती. ऑफ साईडला कडक फटका आपल्याला पाहायला मिळाला. दुसरा धावेचा प्रयत्न आहे. तू मे झाला आणि बघा दुसरी धाव सुद्धा आता पूर्ण झाली आहे. चित्त्याच्या चपळाईनं आणि हरणाच्या वेगाने या 2 धावा कंप्लीट केल्यात. कॉल देणं भरपूर गरजेचं असतं बघा. ज्या वेळेला तुमचा कॉल चुकतो त्यावेळेला मात्र रनआउटच्या माध्यमातून कित्येक वेळा विकेट जाताना आपण जवळून पाहिलंय. आणि बघा इथे बघा सुरुवातीला तुतुमे झाला आणि तदनंतर बघा दुसरी धाव सुद्धा त्यांनी कंप्लीट केली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला मिळाली. बॉल तयार होतोय. पुन्हा एकदा पुढचा बॉल. यावेळेला समोरच्या दिशेला फटका एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न डायरेक्ट हिट जर झाली असती तर चित्र काहीतरी वेगळं आपल्याला बघायला मिळालं असतं परंतु इथे बघा पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण झाल्यात. बॅटरला माहिती आहे सिंगल धाव डबल धाव भरपूर इम्पॉर्टंट आहे आपल्या टीमसाठी. आणि बघा मोठे फटके जरूर आले परंतु तदनंतर सिंगल डबलनं देखील धावफलकावरती धावा या जोडल्या जात आहेत. पुन्हा एकदा बॉल तयार होतोय. यावेळेला देखील स्वीप केल्या. त्या रिझन मध्ये फिल्डर नाहीयेत आणि हाही बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. रन्स मिळतात 4. सरपंच व ग्रामस्थ मंडळ चषक ब्रँडेड चौकार. दोन ओव्हरचा खेळ आता संपलाय आणि धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात.
24 धावा. येणाऱ्या 18 बॉलमध्ये आता विजयासाठी 27 धाव्यांची गरज आहे. एटीन बॉल नीड टू 27 रन्स. 18 बॉल मध्ये आता 27 ची गरज आहे. 18 चेंडू 27 धावा. 27 धावा 18 चेंडू. बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 3 मध्ये साहिल धरे हा खेळाडू सध्या बॉलिंग ट्रॅक वरती येत असताना आपल्याला बघायला मिळतो. पाहूया साहिल धरेच्या माध्यमातून आता कशा रीतीने इकडे गोलंदाजी केली जाणार आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे. चला वेग वाढवायचा आहे. बॉलिंग करणाऱ्या संघ चला फास्ट क्रिकेट तुम्हाला खेळावं लागेल. अजूनही 3 मॅचेस आम्हाला कव्हर करायच्या आहेत. बॉल तयार झाला. साहिल धरे बॉलिंग ट्रॅक वरती स्वतःचं पहिलं संघाचं 3रं षटक हाताळण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती दिली आहे. साहिल टू साहिल लढत असणाऱ्या 2 साहिल एकमेकांच्या विरोधात लढतायत. त्याच दरम्यान प्रवीण कोकिलकर यांचं शुभागमन या ठिकाणी झालंय. जे चेअरमन आहेत ग्रीनवूडचे यांना विनंती करतोय आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये आणि सामन्याचा आनंद घ्यायचा. मुख्य अतिथी कक्षामधून आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तसेच राजजी सोनावणे आपण देखील मुख्य अतिथी कक्षामध्ये या. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल सरपंच व ग्रामस्थ मंडळ चषक 2026 मध्ये. बॉलर साहिल धरेचा साहिल लोंगणेच्या अगेन्स्ट खरं तर पहिलाच बॉल डॉट बॉल आला. 17 मध्ये आता 27 ची गरज आहे. बॉल तयार होतोय पुन्हा एकदा. साहिल धरे निघाला. यावेळीचा बॉल स्लॉट मध्ये आलाय आणि त्याला पाठवलंय पार्किंग फ्लॉट मध्ये. बॉर्डर स्ट्रोक काय फटका आपल्याला पाहायला मिळतोय. आली रे आली आता माझी बारी आली. साहिल लोंगलेच्या बॅट मधनं धमाका. बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा आपल्याला पाहायला मिळाला. षटकाराच्या साह्याने आता गुणतालिकेवरती बदल. रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत 30 धावा आणि विजयासाठी आता 16 बॉल मध्ये 21 धाव्यांची गरज आहे. 16 बॉल मध्ये 21 करायचे आहेत. काय फटका सजवला. विजयाचं अंतर कापणारा हा फटका आपल्याला बघायला मिळाला साहिल लोंगलेच्या बॅटमधनं. बघा मागचा बॉल गोलंदाज साहिल धरेचा राहिला परंतु तदनंतर साहिल लोंगलेने हा वार चढवला. पुढचा बॉल चला मॅच बॉल आलेला आहे. किस्मत कभी भी बहादुरों का साथ देती है आणि इथे बघा ज्या बॉलवरती षटकार ठोकला होता साहिल लोंगलेने आणि तोच बॉल आता मैदानाच्या आतमध्ये आला. कमी वयातच या खेळाडूने स्वतःला सिद्ध केलं. महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये युवा खेळाडूंच्या यादीमध्ये याही खेळाडूचं नाव आवर्जून घेतलं जातं. उमरोली गावचा चमचमता सितारा. बॉल तयार झाला पुन्हा एकदा. शॉर्ट बॉल हवेत खेळलाय. विकेट मिळू शकते परंतु कॅच ड्रॉप झाली. कॅच छुटा बॉलर का दिल तुटा आणि ते बघा कॅच ड्रॉप झाल्यानंतर 2 धावा इथून मात्र पूर्ण केल्या जात आहेत. इथे जर का साहिल लोंगलेची बॅटिंग जर चालली तर या क्षेत्ररक्षकाला आज झोप लागणार नाही. इम्पॉर्टंट क्षणाला इथून मात्र झेल सोडला. बॉल तयार होतो बाई. आखूड टप्प्याचा बॉल. इथे रन्स किती मिळणार. बॉल जाईल 1 बाउंस सीमा पार. रन्स मिळतात 4-4-4. साहिलचा वार सारेच गार. बॉल सीमा पार. चौकार. छत्तीस धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला बघायला मिळतात. अजूनही 15 धाव्यांची गरज आहे. 14 धाव्यांची गरज आहे. यावेळेला शॉर्ट बॉल आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आमच्या व्यासपीठाला मानवंदना देणारा फटका. काय फटकेबाजी आपल्याला बघायला मिळतीये. तुम्ही माझा झेल सोडणार मी तुम्हाला सोडणार नाही. साहिल लोंगलेच्या बॅटमन आणखीन एक धमाका. 6 धावा षटकार.
पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेला हा फटका एक्झिक्यूट केलाय, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न थांबवलाय. एकाच धावेवरती संयम दाखवावा लागतोय. आणि इथे बघा षटक संपलंय. तिसरं षटक संपल्यानंतर धावफलकावरती आता धावा आपल्याला पाहायला मिळतात. 43 धावा येणाऱ्या 12 बॉलमध्ये आता 8 धाव्यांची गरज आहे. तर सोसायटीचे सदस्य आदरणीय अनिलजी आंग्रे साहेबांचं शुभागमन ठिकाणी झालं, त्यांना देखील विनंती करतो आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. आणि आदरणीय मदनजी मते साहेबांच्या प्रयत्नातून उभा राहिलेला संघ खरं तर बघा गावदेवी आदित्य 11. आदित्य खरं तर ते त्यांच्या चिरंजीव आहेत आणि त्यांच्या नामाने संघ खेळत असतो. 12 बॉलमध्ये 8ची गरज आहे. 2 चौकार किंवा 1 षटकार 1 डबलची गरज आहे या मॅचमध्ये. काय घडणार? स्ट्राईक ही आता साहिल लोंगलेकडे आहे. चांगले बॅटिंग करतोय. नऊ बॉलमध्ये 27 धावा साहिल लोंगलेच्या बॅटमधनं आल्यात आणि 27 मध्ये आणखीन 4 ऍड केला. आणि इथं धावफलकावरती आता बघा विजयासाठी 8 धाव्यांची गरज होती. नुकताच चौकार आलाय. आता विजयासाठी फक्त 4 करायच्यात. जबरदस्त स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा बॉल शॉर्ट बॉल हलक्या हाताने फक्त या बॉलला पुश केलंय. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं जाईल का? दुसऱ्या धावेचा प्रयत्न. हो माय गॉड, तिथे बघा भरपूर काही आपल्याला बघायला मिळालं. फिल्डरच्या माध्यमातून थोडासा क्षेत्ररक्षक चाचपडत असताना आपल्याला जरूर पाहायला मिळाला. 1 धाव तितक्याच धावून काढली. आता विजयासाठी 3 धाव्यांची गरज आहे. शॉर्ट बॉल स्विच इट. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. एकच मारलाय परंतु कडक मारलाय आणि हा सामना जिंकलाय उमरोली या संघाने. अभिनंदन, वेल प्लेट. हार्ड लक बॅड लक नीतलं संघ आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला नो डाऊट या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय उमरोली गावचा चमचमता सितारा, ज्यानं बघा कमी वयातच टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला आपल्या बॉलिंगनं वेळ लावलं. साहिल लोंगले ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या साहिल 11 बॉलमध्ये 32 धाव्यांची एक तुफान